नमस्कार मंडळी. पहिले तर तुमच्या सगळ्यांचे खूप 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 धन्यवाद. कारण आजचा व्हिडिओ बनवण्याचं रिझनच हे आहे की फक्त 3 महिन्यात आपला चॅनेल मॉनिटाईज झालेला आहे. मी हा चॅनेल कधी बनवला आणि मला काय काय अनुभव आले, हा माझा स्वतःचा अनुभव आजच्या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे. माझ्या काय चुका झाल्या किंवा 3च महिन्यात हा चॅनेल कसा मॉनिटाईज झाला, या सगळ्या गोष्टी आजच्या व्हिडिओमध्ये आपणाला सांगणार आहे. या अगोदर जर या चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करायलाही विसरू नका. पुन्हा एकदा सगळ्यांना मनापासून धन्यवाद. कारण तुमच्या सपोर्टशिवाय, तुमच्या प्रेमाशिवाय मी इथंपर्यंत आलेच नसते. यूट्यूब चॅनेल प्रत्येकजणच काढत असतं, पण ते मॉनिटाईज करणं किती अवघड आहे ते यूट्यूब जे चालवत आहेत ना तर त्यांनाच माहिती. इथंपर्यंतचा प्रवास हा खूपच अवघड असतो. कारण नवीन यूट्यूबर्सच्या व्हिडिओजना व्ह्यूजच येत नाहीत. जर व्ह्यूज नाही आले तर 4,000 तासांचा वॉच टाईम कसा कंप्लीट करायचा आणि 1,000 सबस्क्राईब कसे कंप्लीट करायचे, हे सगळ्यांना पहिलं तर टेन्शन असतं. पण मी सांगेल की हे टेन्शन अजिबातच घेऊ नका. कुठलीच गोष्ट अवघड नसते. जिद्द सोडायची नाही की मला हे करायचं आहे आणि मी हे करणारच. हे जर तुमच्या मनात असेल ना तर कुठलीही गोष्ट अशक्य नसते. खरं तर मीही यूट्यूबवरती नवीन होते. यूट्यूब चॅनेल कसा चालू करायचा आणि तो कसा ग्रो करायचा, मला कुठल्याही गोष्टीची माहिती नव्हती. मी यूट्यूब चॅनेल हा यूट्यूबवरती बघूनच चालू केलेला होता. पण काही गोष्टी डोक्यात होत्या की आता आपल्याला हे करायचंच आहे, ही जिद्द माझ्या डोक्यात होती. म्हणून मी मनापासून डेली एक व्हिडिओ हा टाकतच होते. याच्यात कन्सिस्टन्सी महत्त्वाची असते. तुम्ही एक दिवस व्हिडिओ टाकला आणि 4 दिवस टाकलेला नाही, असं अजिबात करायचं नाही. डेली व्हिडिओ हा टाकलाच गेला पाहिजे. आणि शक्यतो तुम्हाला वॉच टाईम कंप्लीट करायचा असेल तर लाँग व्हिडिओज टाकत चला. कारण 4,000 वॉच टाईम हा लाँग व्हिडिओजनेच कंप्लीट होतो. जर तुम्ही शॉर्ट्स टाकत असाल तर शॉर्ट्स खूप चालतात. आपल्याला वाटतं की हां, आपला चॅनेल खूप चालतो आहे आता. पण जे शॉर्ट्सचे व्ह्यूवर्स आहेत ना तर ते लाँग व्हिडिओकडे शक्यतो येत नाहीत. त्यामुळं आपल्याला शॉर्ट्सचं काय होतं, शॉर्ट्सचा मिलियनचा क्रायटेरिया आपला 3 महिन्यात अजिबात कंप्लीट होत नाही. शॉर्ट्सने तुम्हाला सबस्क्रायबर मिळतील पण तुमचा वॉच टाईम अजिबात वाढत नाही. त्यामुळं माझं एक सजेशन आहे की तुम्हाला जर लवकर चॅनल मॉनिटाईज करायचा असेल तर तुम्ही लाँग व्हिडिओजवरती जास्त कॉन्सन्ट्रेट करा आणि लाँग व्हिडिओजच अपलोड करत चला. त्याच्यासोबत तुम्ही शॉर्ट्सही अधूनमधून टाकले तर चालू शकतं. दुसरी महत्त्वाची गोष्ट ते म्हणजे तुमचा कंटेंट. तर तुमचा कंटेंट किती चांगला आहे हे लोकांपर्यंत पोहोचलं पाहिजे. त्यामुळं त्याची क्लिअॅरिटी चांगली ठेवा. म्हणजे तुमचा व्हिडिओ अगदी क्लिअर सगळ्यांना दिसला गेला पाहिजे. त्याचं थंबनेल चांगलं ठेवा आणि त्याच्यानंतरच आपल्या व्हिडिओला व्ह्यूज येतील. काही अशा चुका असतात की साध्या साध्या चुका की ज्या आपण करतो त्यामुळं आपल्याला खूप मोठे प्रॉब्लेम फेस करावे लागतात. माझी सगळ्यात मोठी चूक ही घडली होती की मी याच्या अगोदर एक यूट्यूब चॅनल काढला होता, पण मला व्यवस्थित गायडन्सच मिळाला गेला नव्हता. मी काय करत होते की यूट्यूबवरचे जे फेमस लोक आहेत तर त्यांचे व्हिडिओ बघत होते आणि ते सांगत होते की शॉर्ट्सने तुम्हाला सबस्क्रायबर मिळतील. जर तुमचे सबस्क्रायबर असतील तर तुमचा वॉच टाईम हा वाढेल. पण जर तुम्हाला सबस्क्रायबर्स मिळत नसतील तर तुमचा व्हिडिओ कोण बघणार आहे, असं होतं. म्हणून मी सुरुवातीला काय केलं, त्या चॅनलवरती खूप सारे शॉर्ट्स टाकले. माझे शॉर्ट्स खूप चालत होते. मला असं वाटायचं की हां, माझं चॅनल मॉनिटाईज होणार. पण वॉच टाईम कसलाच वाढत नव्हता. व्हिडिओज मी टाकलेले पण व्हिडिओजला अजिबात व्ह्यूज येत नव्हते. कारण शॉर्ट्सवाले लाँग व्हिडिओ हे बघतच नाहीत. हा माझा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम होता. 1.5 महिन्यातच जवळजवळ 15 लाखापर्यंत माझे व्ह्यूज गेले होते. पण मला माहिती होतं की आता 1.5 महिना राहिला आहे आणि राहिलेला टाईम पिरियड आता आपल्याला सफिशियंट नाही आहे. म्हणून मी पुन्हा तो चॅनेल बंद केला आणि त्याच्यानंतरच एकाच महिन्यात मी हा नवीन चॅनेल चालू केला होता. त्या एका एक्सपिरियन्समधून मी काय शिकले, त्या चुका मी या यूट्यूब चॅनलमध्ये सुधारल्या होत्या. त्यामुळं मी याचाही आणखी एक व्हिडिओ बनवेल की कोणत्या चुका करायच्या नाहीत आणि कोणत्या चुका केल्यानंतर आपल्या चॅनेलला प्रॉब्लेम येऊ शकतो. मला फक्त एकच गोष्ट सांगायची आहे की तुम्ही जे काही टाकताय तर तो तुमचा कंटेंट अगदी व्यवस्थित असला पाहिजे. त्याची क्लिअॅरिटी, थंबनेल सगळं काही व्यवस्थित असलं पाहिजे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की तुम्ही तुमच्या जवळच्या लोकांना चॅनेल सबस्क्राईब करायला अजिबात सांगू नका. जे स्वतः तुमचा व्हिडिओ आवडल्यानंतर सबस्क्राईब करतात ना तर ते तुमचे खरे सबस्क्रायबर असतात की ते तुमचा व्हिडिओ पूर्ण बघत असतात. ज्यावेळी तुम्ही तुमच्या जवळच्या लोकांना पाठवता ना तर ते काय करतात, आपला व्हिडिओ ओपन करतात, 1-2 मिनटं बघितल्यासारखं करतात आणि बॅक जातात. त्याच्यामुळं काय होतं की यूट्यूबला वाटतं की हां, या व्हिडिओमध्ये काहीच दम नाही आहे, त्यामुळं तो व्हिडिओ पुढं जातच नाही. तो व्हिडिओ तिथंच थांबला जातो आणि इथंच आपण फसत असतो.
ही सगळ्यात मोठी चूक ही अजिबात करू नका. आणि काय करायचं की आत्ता कोणता ट्रेंड चालू आहे त्या ट्रेंडचे व्हिडिओ बनवा. ट्रेंडिंग व्हिडिओ जर तुम्ही बनवलेत ना तर तुमच्या व्हिडिओला व्ह्यूजही येतील आणि लवकरात लवकर तुमचा चॅनेल मॉनिटाईजही होईल. मी हा चॅनेल 17 ऑगस्टला ओपन केला होता आणि एका महिन्यातच म्हणजे जवळजवळ 17 सप्टेंबर ते 20 सप्टेंबरच्या दरम्यान माझे जवळजवळ 2 ते 2.5 हजार वॉच टाईम माझा कंप्लीट झालेला होता. म्हणजे नवरात्रीच्या पिरियडमध्ये गौरी गणपती आणि नवरात्रीमध्येच माझा जवळजवळ 2.5 हजार वॉच टाईम कंप्लीट झालेला होता. मग त्याच्यानंतर मी थोडेफार असे शॉर्ट्स टाकले होते, त्याच्यामुळं माझे सबस्क्रायबरही वाढले. आणि त्याच्यानंतर थोडासा टाईम पिरियड जास्त गेला, एक महिनाही नाही, 15 ते 20 दिवस लागले बाकीचा 1,500 वॉच टाईम कंप्लीट करायला. म्हणजे जवळजवळ 3 महिन्यातच माझा 4,000 वॉच टाईम कंप्लीट झालेला होता. पण माझे सबस्क्रायबर 950 झालेले होते. म्हणून थोडासा वेळ लागला की मला यूट्यूबचा मेल यायला. कारण माझं टार्गेटच होतं की पहिला वॉच टाईम आणि नंतर सबस्क्रायबर. मला काय वाटलं की वॉच टाईमसोबत माझे सबस्क्रायबरही कंप्लीट होतील. पण 50 सबस्क्रायबर कमी होते. ते झाले माझे 4 ते 5 दिवसात नंतर कंप्लीट झाले. असं करत 3 महिन्यातच आपला चॅनेल मॉनिटाईज झाला आणि आपल्याला यूट्यूबचा मेलही आलेला आहे. आणि हे सगळं तुमच्या आशीर्वादामुळे आणि तुमच्या सपोर्टमुळं झालं आहे. त्यामुळे तुमच्या सगळ्यांचे मनापासून पुन्हा एकदा धन्यवाद. जर तुम्ही या यूट्यूबच्या जर्नीमध्ये नवीन असाल आणि तुम्हाला कुठल्या गोष्टीची माहिती नसेल, तुम्हाला यूट्यूबचा चॅनेल तुमचा चेक करून घ्यायचा असेल, तर माझ्या मेल आय डीवरती तुम्ही मेल करू शकता की या यूट्यूब चॅनेलवरती तुम्हाला तुमचे जे काही क्युरीज आहेत, प्रॉब्लेम आहेत, तर ते तुम्ही मला सांगा. त्याच्यावरती मी तुम्हाला ॲन्सर देईल. कारण मला हे गाईड करायला कोणीही नव्हतं. फक्त त्याचा चार्जेस ₹100 राहील. मी तुमच्या चॅनलमध्ये ज्या काही चुका आहेत तर त्या मी तुम्हाला सांगते. त्याच्यानंतर तुम्हाला खूप हेल्प होईल की तुमचा चॅनल पुढं जायला. जर तुम्हाला तुमचा चॅनल चेक करून घ्यायचा असेल तर तुम्ही मला मेल करू शकता. आणि मी सांगितलेली माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनललाही सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.